गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सर्व श्री भक्तांना मला नमस्कार. तर आपल्या या श्रींची प्रतिनिधी चॅनलवर आपण माऊलींचे भक्तांना येणारे अनुभव तसेच श्री गजानन महाराज भक्तांची मांदी आई असे दोन्हीही भाग बघत असतो. गेल्या 2 आठवड्यापासून दर गुरुवारी आपल्या चॅनलवर अनुभवच येत आहे आणि आजही मी माऊलींचा अनुभव घेऊन आले आहे. तर हा अनुभव आपल्याकडे आला आहे नाशिकवरून आणि ताईंचं नाव आहे नम्रता. हरकत नाही, ताईंनी इतकंच नाव पाठवलं आहे आपल्याला. तर बघूया आपण आपला आजचा हा अनुभव. तत्पूर्वी काही श्रीभक्त नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या गुरुवारी येणारा नवीन अनुभव तुम्हाला बघता येईल. आपल्या चॅनलवर दर गुरुवारी अनुभव येत असतात. तर सर्व अनुभव जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आत्ताही आपल्या चॅनलवर बरेचसे अनुभव प्रसारित झालेले आहेत. ते तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला अवश्य भेट द्या आणि बाकीचेही छान छान असे अनुभव तुम्ही बघू शकता. तर बघूया आजचा हा आपला नाशिकचा माऊलींचा अनुभव. श्री गजानन महाराज प्रसन्न. जय गजानन ताई. नमस्कार, मी नम्रता. मी नाशिकला राहते. माझे माहेर व सासर दोन्हीही नाशिकच. मी आज जो अनुभव तुम्हाला सांगणार आहे तो मला पुण्यात 2012 साली आलेला होता. त्यावेळी नुकतीच पुण्यात मला पहिली नोकरी मिळाली होती. मला गजानन महाराजांच्या भक्तीचा वारसा आईकडून मिळाला. अगदी माझ्याचप्रमाणे मलाही माऊलींच्या भक्तीचा वारसा माझ्या आईकडूनच मिळाला. ती तिच्या लग्नाच्या आधीपासून माऊलींचं पारायण आणि त्यांची सेवा करायची आणि मग घरात तेच वातावरण असल्यामुळे आम्हीही माऊलींच्या सेवेमध्ये लागलो. तर बघूया, मी माऊलींची भक्ती मला आठवते त्यानुसार कॉलेजमध्ये असल्यापासून करायला लागले. माऊलींच्या दर्शनाला जाणे, पारायण करणे, संकटकाळी माऊलींचा धावा करणे अशी साधी भक्ती होती. मी दरवर्षी प्रगट दिनी माऊलींच्या दर्शनासाठी जवळच्या मंदिरात जात असे. पण 2012 साली मी नाशिकला नसून पुण्यात नोकरीनिमित्त कोथरूड येथे राहत होते. पुण्यात नवीनच असल्याने माऊलींचे मंदिर कोठे आहे त्याविषयी जास्त माहिती नव्हती. 2012 साली फेब्रुवारी महिन्यात माऊलींच्या प्रगट दिनी ओळखीतून कळाले की पुण्यात सहकार नगर येथे माऊलींचे मोठे मंदिर आहे. त्या दिवशीची ड्युटी 6:30ला संपल्यावर एका मित्राच्या सहाय्याने मी सहकार नगरच्या मंदिरात संध्याकाळी पोहोचले. पहाटे तर माऊलींच्या दर्शनासाठी प्रचंड जनसागर लोटला होता. ती गर्दी पाहून मी विचारात पडले, कारण ऑलरेडी मला मंदिरात पोहोचायला उशीर झाला होता आणि दर्शनासाठी भली मोठी रांग होती. मी त्यावेळी कोथरूड येथे माझ्या मावस बहिणीसोबत एका रूमवर राहायचे. सहकार नगर ते कोथरूड बरेच अंतर होते. त्यातून मला रस्तेही नीट माहीत नव्हते, म्हणून मला जास्त उशीर करून चालणार नव्हते. त्यावेळी सहकारनगर येथील मंदिरात वरच्या मजल्यावर
माऊलींची मूर्ती व खाली मोठा फोटो ठेवलेला होता. मला रांगेत उभे राहणे शक्य नव्हते, त्यामुळे मी विचार केला की खालच्या फोटोचे दुरूनच दर्शन घेऊ आणि निघू. पण गर्दीमुळे फोटोचेही दर्शन नीट घेता येत नव्हते. प्रगतीने गर्दीत मंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी शिपाई कार्यरत होते. लोकांना बाहेरून दर्शन मिळावे म्हणून मंदिराच्या अंगणात टीव्ही लावला होता. त्यात फोटोचे दर्शन होत होते. माझी दर्शनासाठी चाललेली धडपड पाहून तेथील एक शिपाई बोलले, या टीव्हीवर दिसत आहे ना फोटो, त्याचेच दर्शन घे. त्यावर मी त्यांना म्हटले, हो, आता तेच करावे लागणार आहे. त्यानंतर काय झाले माहीत नाही. ते शिपाई मला म्हणाले, इकडे ये. व त्यांनी मला कोणत्या रस्त्याने वर नेले कळाले नाही, पण त्यांनी मला वरच्या मजल्यावरील माऊलींच्या मूर्तीच्या दर्शनासाठीच्या रांगेत तिसऱ्या की चौथ्या नंबरवर उभे केले. फार आश्चर्य आहे बरं. त्यामुळे माझे पटकन आणि छान असे मूर्तीचे दर्शन घडले. त्यानंतर तीच रांग पुढे खालील फोटोच्या दर्शनासाठी चालत होती. त्यामुळे माझे खालच्या फोटोचेही छान आणि लवकर दर्शन झाले. आणि हे सर्व इतक्या पटकन झाले की मला विचार करायला देखील वेळ मिळाला नाही. अशा प्रकारे प्रगतीने मला माऊलींच्या कृपेने माझ्या वेळेत दर्शन मिळाले आणि प्रसाद घेऊन मी अगदी वेळेतच रूमवरही पोहोचले. मला दर्शनाची लागलेली ओढ माऊलींनी ओळखली आणि आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव माझ्या पदरात टाकला. अशीच माऊलींची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर असू देत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर आपल्या या नाशिकच्या नम्रताईंनाही खूप छान असा अनुभव माऊलींनी दिला आहे. आणि इतक्या सर्व श्रींच्या भक्तांमधून त्यांना इतक्या लवकर दर्शन मिळाले, हे खरंच अहोभाग्य आहे. असेच भाग्य तुम्हा आम्हा सर्व श्री भक्तांना लाभो अशी त्यांच्याच चरणी प्रार्थना. तुमच्याकडेही जर असे काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. हे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे. त्या नंबरवर तुम्ही तुमचा अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटो मला व्हॉट्सअप करू शकता. तसेच तुम्हाला जर तुमचे नाव न सांगता अनुभव प्रसारित करायचा असेल, असतं काहींचं, काही अनुभव असे असतात की आपल्याला ते लोकांना, बाकी इतर भक्तांना सांगायची इच्छा असते, पण काही कारणास्तव ते सांगू शकत नाही. तर हरकत नाही, तुमचे नाव न सांगताही तुम्ही तो अनुभव बाकी श्रीभक्तांपर्यंत पोहोचवू शकता. आपण आपल्या चॅनलवर फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा तो अनुभव प्रसारित करूया. त्यामुळे ज्यांना नाव सांगायचं नसेल त्यांनाही त्यांचा अनुभव श्रीभक्तांपर्यंत पोहोचवण्याची संधी आमचं हे श्रींची प्रचिती चॅनल देत आहे. त्यामुळे याचा नक्की फायदा घ्या. निसंकोचपणे तुमच्याकडे असणारे कुठलेही अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. वर्षभरापासून मी हा उपक्रम सुरू केला आहे. माऊलींचे अनुभव इतर श्रीभक्तांपर्यंत पोहोचवण्यात मला सहकार्य करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन येणारे सर्व अनुभव तुम्हाला बघता येतील. चॅनलला लाईक केल्यानंतर हाईपचा ऑप्शन ओपन होतो. हाईप केल्यानंतर आपल्या व्हिडिओला काही पॉईंट्स मिळतात, तर ते पॉईंट्स आपल्या व्हिडिओला देण्याचा नक्की प्रयत्न करा. कारण या पॉईंट्समुळे आपला हा अनुभव इतर श्रीभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम यूट्यूब करीत आहे. यातून मला कुठलेही पैसे मिळणार नाही आहेत आणि तुम्हालाही हाईप करायला कुठलेही पैसे लागणार नाही. वेळही अगदी 2 सेकंद लागतील. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून हाईप नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन अनुभवासोबत किंवा मांदियाळीसोबत. तोपर्यंत श्री गजानन, जय गजानन. गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण